हां नमस्कार. आज आपण बाळकळीचं लोणचं शिकूया. मी जळगावची असल्यामुळे खानदेशामध्ये बाळकळीचं लोणचं जास्त फेमस आहे. उन्हाळ्यामध्ये ते प्रत्येक घरामध्ये होत असतं. आता मी तुम्हाला साहित्याची ओळख करून दाखवते. एवढ्या आकाराची कैरी ही स्वच्छ धुवायची आणि त्याच्या बारीक फोडी करायच्या. साधारण अशा फोडी करायच्या. आता ही हळद, हे तिखट, हे मीठ, ही मोहरी, हा गूळ, हे हिंग, हे तेल, एवढं साहित्य लागतं. आता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा एका बाउलमध्ये अशा फोडी टाकायच्या. आता त्यात हळद टाकायची. साधारण एवढ्या आकाराची हळद टाकायची, पाव चमचा वगैरे अशी. आणि तिखट एक अर्धा चमचा, मीठ चमचा भरून, थोडं टाकलं तरी चालते. आणि गूळ आवडीनुसार गूळ घ्यायचा. कोणाला आंबट पाहिजे असेल तर नाही टाकलं तरी चालतं. आता आपण हे कालवूया. आता तेल ठेवूया फोडणीला. साधारण एक पळी तेल घ्यायचं. तेलाला तापू द्यायचं चांगलं. थोडी वाफ दिसली आता मोहरी टाकूया आपण. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आणि हिंग टाकायचा पाव चमचा. तेल थोडं गार होऊ द्यायचं. कडक तेल नाही टाकायचं लोणच्यात. तेल गार झालं की मग लोणच्यामध्ये ओतायचं. आता चांगलं एकत्र कालवलं की खायला घेऊ शकतो. हे लोणचं लहान मुलांना जास्त आवडतं. मोठ्या माणसांना सुद्धा आवडतं, पण लहान मुलांना जास्त आवडतं. आणि ताजं ताजं करून संपवून टाकायचं. झालं आपलं झटपट लोणचं तयार. आता आपण खायला तयार.